नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. जय महाराष्ट्र आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर पुणे म्हाडा लॉटरी अंतर्गत आज आपण बघणार आहोत स्कीम कोड 925. प्रोजेक्टचं नाव आहे मेरिटॉन टॉवर्स आणि आंबेगाव लोकेशन इकडचा हा प्रोजेक्ट आहे. इकडे टोटल 16 फ्लॅट्स म्हाडाने अवेलेबल केलेले आहेत आणि 2 BHKचे फ्लॅट्स आहेत LIG कॅटेगरीसाठी. आणि इथे जो कार्पेट आहे तो आहे 52 आणि 57. ठीक आहे, म्हणजे एक सेकंड, 52 म्हणजे 560चा कार्पेट आहे. 560 आणि 614. हो, हा जो कार्पेट आहे तो 560चा आहे आणि हा जो आहे तो 614चा कार्पेट अवेलेबल केलेला आहे म्हणाने. आणि जी प्राईस ठेवलेली आहे म्हणाने 23.5 lakhs. ठीक आहे, तर ही बेसिक माहिती आहे प्रोजेक्टबद्दल. अजून आपण थोडीशी माहिती घेऊया. प्रोजेक्ट जो आहे तो रेरावरती रजिस्टर्ड आहे. ठीक आहे, आणि याचं पोझिशन जे असणार आहे ते लवकरच आहे. फेब 2026मध्ये याचं पोझिशन आहे. म्हणजे हार्डली 4 महिन्यामध्ये याचं पोझिशन आहे आणि बिल्डिंग ऑलमोस्ट रेडी आहे. आणि थोडंसं सॉफ्ट पोझिशन पण यांनी चालू केलेलं आहे. ठीक आहे, तर बाय द टाईम ही लॉटरीची प्रक्रिया पूर्ण होईल तोपर्यंत तुम्हाला रेडी टू मूव्ह हा प्रोजेक्ट आहे, म्हणजे फ्लॅट्स तुम्हाला मिळतील. या प्रोजेक्टवरती कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे. आणि इकडे टोटल 3 बिल्डिंग्स असणार आहेत, A, B, C. आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स असणार आहेत ते C बिल्डिंगमध्ये असणार आहेत. तर आपण लेआउट वगैरे बघणार आहोत, त्याच्यामध्ये मी तुम्हाला अजून डिटेल सांगेन. ठीक आहे, मार्केट प्राईस थोडीशी बघून घ्या. मार्केट प्राईस मेरिटॉन टॉवर्स जे आहे, ठीक आहे, याची मार्केट प्राईस 2 BHKची जवळजवळ 65 to 70 लॅक्सच्या मध्ये आहे. इवन रिसेलमध्ये पण काही लोकांनी फ्लॅट्स टाकलेले आहेत, त्याची किंमत 70 to 80 lakhs आहे. ठीक आहे, तर एक 70 lakhs मिनिमम तुम्ही पकडू शकता याची प्राईस. ठीक आहे, आणि तेच म्हाडा तुम्हाला 23 lakhsमध्ये ऑफर करत आहे. इकडे जे रेंट चालू आहे आंबेगाव पुणेमध्ये चांगल्या सोसायटीमध्ये जवळजवळ 28,000पर्यंत 27,000पर्यंत सुद्धा रेंट आहे. आणि बाकीचे जे थोडेसे म्हणजे डिसेंट सोसायटीज आहेत तिकडे 20,000 ते 25,000पर्यंत रेंट आहे. तर तुम्ही एक ॲव्हरेज रेंट 2 BHKचं ना इकडे 22,000 ते 23,000, 22,000 ते 25,000 तुम्ही ही रेंज पकडू शकता. रेंटल इन्कमसुद्धा चांगला आहे इकडे आणि मार्केट प्राईससुद्धा चांगला आहे. जसं मी सांगितलं 2 BHK 80 lakhs आहे इकडे. प्रोजेक्ट एक सेकंड, प्रोजेक्टचं दिसायला बिल्डिंग कशी असणार आहे ते मी तुम्हाला थोडंसं दाखवतो. थोडंसं लोकेशनबद्दल आपण माहिती करून घेऊ. ठीक आहे, हा जो प्रोजेक्ट आहे ना हा एकदम मुंबई पुणे बायपास, आपला मुंबई पुणे हायवे जो आहे त्याला लागूनच हा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, इकडे तुम्ही बघू शकता, इकडे वारजे, हे बघा हा वारजे एरिया आहे. वारजेवरून तुम्ही जरासं अजून पुढे आल्यानंतर मग तुम्हाला इकडे, आणि इथे हा कात्रज आहे. तर कात्रज आणि वारजेच्या एकदम मधोमध हा प्रोजेक्ट आहे. आणि हायवेपासून हार्डली काही डिस्टन्सवरच हा प्रोजेक्ट आहे, म्हणजे वॉकिंग डिस्टन्स तुम्ही बघू शकता. आंबेगाव पत्थर रोड म्हणून आहे, पाठार रोड. ठीक आहे, तिकडे हा प्रोजेक्ट असा असणार आहे. याचा आपण थोडंसं अजून दुसरा व्ह्यू पण घेऊया. हां, ही बिल्डिंग असणार आहे बघा, ही दिसते तुम्हाला. ही जी अशी C शेपची जी बिल्डिंग आहे ना ती मेरिटॉन टॉवर्स आहे आणि हे बघू शकता ही बिल्डिंग बनून रेडी झालेली आहे. ठीक आहे, आणि पोझिशन अजून एक 4 महिन्यामध्ये याचं पोझिशन आहे. जाण्यासाठी हा एक छोटासा रोड आहे आतमध्ये, हा बघा आंबेगाव, हा रोडसुद्धा व्यवस्थित आहे. ठीक आहे, तर एकदम हायवेपासून जवळच हा प्रोजेक्ट आहे. तर लोकेशन वाईज 10/10 या प्रोजेक्टसाठी. ठीक आहे, आता थोडंसं आपण लेआउट वगैरे बघून घेऊ आणि दिसायला प्रोजेक्ट कसं असणार आहे. तर जसं C शेप ही बिल्डिंग असणार आहे. एक सेकंड आहे, व्यवस्थित नाही आहे, दुसरं दाखवतो तुम्हाला. हां, बिल्डिंग ही दिसायला अशी असणार आहे. ठीक आहे, जसं सांगितलं C शेप बिल्डिंग असणार आहे. याचं एलिव्हेशन वगैरे असं असणार आहे. खाली शॉप्स असणार आहेत कमर्शियल. ही अशी बिल्डिंग असणार आहे. ही सी विंग असणार आहे, ज्याच्यामध्ये भाड्याचे फ्लॅट्स असणार आहेत. आणि वरती टेरेस फ्लोअरती सगळे ॲम्युनिटीज वगैरे असणार आहेत. खाली पार्किंग आहे आणि त्यानंतर कमर्शियल शॉपसुद्धा असणार आहे. त्याचा एंट्रन्स असणार आहे मेरिटन टॉवर्सचं. ॲम्युनिटी, स्विमिंग पूल वगैरे हे सगळं असणार आहे टेरेसवरती. ठीक आहे, आता थोडंसं लेआउट आपण पटकन बघून घेऊ. ठीक आहे, जसं मी सांगितलं हा C शेप आकार आहे या पूर्ण प्रोजेक्टचा, म्हणजे बिल्डिंगचा. आणि त्याच्यामध्ये टोटल 3 विंग असणार आहेत, A, B आणि C. आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स असणार आहेत ते C विंगमध्ये असणार आहेत.
ए विंग ही 14 फ्लोअरची असणार आहे, बी विंग सुद्धा 14 फ्लोअर आणि सी विंग सुद्धा 14 फ्लोअरची असणार आहे. आणि म्हाडाचे फ्लॅट एक्झॅक्टली सी विंगमध्ये कुठे असणार आहे तेही मी तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही सी विंगमध्ये जर इथे बघितलं ना, तर इकडे बघा म्हाडाचे फ्लॅट जे असणार आहेत ते फर्स्ट फ्लोअरपासून ते 11th फ्लोअरपर्यंत असणार आहेत. ठीक आहे. तर फर्स्ट फ्लोअरला 2 फ्लॅट असणार आहेत. असं प्रत्येकी फ्लोअरला 2 फ्लॅट्स असणार आहेत. 10th फ्लोअरला 10 फ्लोअरपर्यंत आणि फक्त 11th फ्लोअरला 1 फ्लॅट असणार आहे इकडे. ठीक आहे. असे टोटल 21 फ्लॅट्स आहेत आणि 21 फ्लॅट्समधून या लॉटरीसाठी जवळजवळ 16 फ्लॅट्स या लॉटरीसाठी रिझर्व केलेले आहेत. फ्लॅट नंबरसुद्धा म्हाडाचे दिलेले आहेत. तुम्ही बघू शकता फर्स्ट फ्लोअरला जसं मी सांगितलं 2 फ्लॅट्स आहेत. तर 5 आणि 6 सिरीजचे फ्लॅट असणार आहेत. 105, 106. सेकंड फ्लोअरला सुद्धा 205, 206 असे 2 फ्लॅट्स म्हाडाचे असणार आहेत सी बिल्डिंगमध्ये. 11th फ्लोअरला फक्त 1105 असा हा एकच फ्लॅट असणार आहे. ठीक आहे. आता याचं तुम्हाला मी हे पण दाखवतो, आपलं फ्लोअर प्लॅन कसा असणार आहे. ठीक आहे. जसं मी सांगितलं की 5 आणि 6 सिरीजचे फ्लॅट असणार आहेत म्हाडाचे. तर आपण ते बघून घेऊ. हा 8 फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे. ठीक आहे. हे दोन्ही फ्लॅट्स म्हाडाचे आहेत. तर बघू शकता ते एंट्रन्स लॉबी आहे, त्याच्यानंतर लिव्हिंग आणि डायनिंग रूम आहे, त्याला अटॅच ओपन बाल्कनी आहे. हा 2 BHKचा प्रोजेक्ट, 2 BHK कॉन्फिगरेशन आहे. लेफ्ट साईडला किचन आहे. पुढे गेलं की एक बेडरूम आहे, त्याच्या ऑपोजिट वॉशरूम आणि नंतर गेले की मास्टर बेडरूम आणि त्याला अटॅच्ड एक कॉमन टॉयलेट आणि एक ओपन बाल्कनी. ठीक आहे. असं व्यवस्थित बाल्कनी, वॉशरूम, डायनिंग रूमवर सगळं एक स्टँडर्ड जो प्रॉपर 2 BHKचा प्लॅन आहे तो यांनी इकडे दिलेला आहे. सिमिलरली 806चं सुद्धा स्ट्रक्चर तसंच आहे. ठीक आहे. तर ही सगळी माहिती होती या प्रोजेक्टबद्दल. ठीक आहे. तर आपण सगळं कव्हर केलेलं आहे. मार्केट प्राईस किती आहे, रेंट, फ्लोअर प्लॅन, लेआउट, कनेक्टिव्हिटी आणि रेंट किती असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. प्रोजेक्ट खरंच चांगला आहे आणि हायवे टच आहे, तर नक्कीच याला प्रायोरिटी द्या. आणि प्राईससुद्धा व्यवस्थित ठेवलेली आहे 2 BHKची यांनी. ठीक आहे. तर ही सगळी माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अजून थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगतो. हे बघा इकडे ना काही लोकांनी हे जे फ्लॅट्स आहेत ना ते इथे विकायला काढलेले आहेत 2 BHK ते. तर त्यांनी बघा ही प्राईस तिथे 80 lakhs वगैरे ठेवलेली आहे, 78 lakhs. म्हणजे काही लोकांना सॉफ्ट पोझिशन मिळालेलं आहे, त्यांनी लगेच काही इन्व्हेस्टर फ्लॅट असतात ना त्यांनी ते विकायला काढलेले आहेत. तर प्राईससुद्धा इथे व्यवस्थित आहे. पुन्हा याचे गुगल रिव्ह्यूजसुद्धा चांगले आहेत. एक सेकंड मी तुम्हाला ते सुद्धा दाखवतो. हे बघा लोकेशन वाईज सुद्धा हे परफेक्ट आहे. ठीक आहे. अजून ॲम्युनिटीज अवेलेबल नाही आहेत कारण की सॉफ्ट पोझिशन दिलेलं आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की अजून ॲम्युनिटीचं काम चालू आहे. पण जोपर्यंत तुमची लॉटरीची प्रक्रिया पूर्ण होईल मला वाटतं ते सुद्धा रेडी होतील. ठीक आहे. आणि बाकी तर काय नाही, रेट्स थोडेसे हाय आहेत म्हणतात ते एरियामध्ये. पण ओव्हरऑल मॅक्झिमम रिव्ह्यूज जे आहेत ते चांगले आहेत. जे निगेटिव्ह रिव्ह्यूज आहेत ते मोस्टली रिलेटेड ॲम्युनिटीला घेऊन आहेत, पुअर मॅनेजमेंटला घेऊन आहेत. पण ते अजून ॲम्युनिटीज आत्ता सॉफ्ट पोझिशन दिलेलं आहे, तर मला असं वाटतं की अजून पण ॲम्युनिटीचं काम चालू असेल वरती. तर ही एक ॲडिशनल माहिती होती. ठीक आहे. धन्यवाद.